आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठळक आणि अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडल्या आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच राज्यातील ऊस व साखर क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली आणि निर्णयक्षम संस्था याच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. आणि विशेष म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार. त्यामुळे या चौकशीनं राज्यातील राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन झाली आहे. ही समिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची अनुदान आणि गेल्या काही अनेक वर्षात सरकारकडून मिळालेल्या निधीचा कसा वापर झाला ते तपशिलावर परीक्षण करणार आहे. ही चौकशी काही दिवसाची नाही, पण पूर्ण 60 दिवसाची चौकशी होणार आहे. आणि यानंतर समिती आपल्या सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समितीनं संस्थेकडून मागितलेली माहिती 2009 ते 2025 या तब्बल 17 वर्षातील सर्व आर्थिक ताळेबंद आणि अनुदान, सर्व व्यवहार आणि सर्व लेख परीक्षण अहवाल समितीला द्यायचा आहे. 17 वर्षाच्या आर्थिक हालचालीच्या तपासणीमुळे VSIS वर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आणि जर यामध्ये कोणतीही अनियमितता, गोंधळ, गैरव्यवहार दिसला तर पुढे कारवाई होण्याची शक्यता देखील वाढली आहे. त्याचबरोबर या चौकशीमागचं राजकीय कोणही तितकाच महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने ही चौकशी मंजूर केली आणि ही मागणी केली होती की स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. म्हणजे चौकशी केवळ प्रशासकीय स्तरावर नसून राजकीय स्तरावरही तिच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पूर्ण प्रश्न असा, ही चौकशी अचानक का? विरोधकांचं म्हणणं आहे की सुरुवात एवढी निष्पाप नाही. पावसाने थैमान घातले, पुराचा प्रचंड फटका बसला, शेतकरी मदतीसाठी रडत होते आणि याच काळात राज्य सरकारने प्रति टन ऊसावर 10 रुपयाचा सेस आणि पूरग्रस्तांसाठी 5 रुपयाची अतिरिक्त आकारणी जाहीर केली होती. यावरून शरद पवार यांनी सार्वजनिकपणे तीव्र प्रश्न उपस्थित केला. सरकारवर टीकेची जोर उठली आणि त्यावरून नेमकं त्याच वेळेस VSI चौकशी सुरू करण्यात आली. विरोधक म्हणतात, हा केवळ लेखपरीक्षण नाही, हा राजकीय दबाव आहे. शरद पवारांच्या कोंडीतून त्यांना रोखण्यासाठी हा रचलेला एक डाव आहे, असं सरकारचा दावा अगदी उलट आहे. सरकार म्हणतंय ह्या चौकशीला राजकारणाशी काही संबंध नाही. याला मिळालेल्या अनुदानाच्या वापराबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. म्हणून ही चौकशी आवश्यक होती. पण चर्चा सुरू आहे आणि तीव्र आहे. या चौकशीमुळे ऊस आणि साखर क्षेत्रातील अनेक संस्था, सहकारी आणि संघटना, राजकीय घराणी आता सावध झाली आहे. कारण VSILs म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर महाराष्ट्रातील सर्वात राजकारणाचं नर्व सेंटर आहे. येथे चौकशी सुरू झाली म्हणजे त्यांचं राजकीय पडसाद राज्यभर उमटले अपेक्षित असतात. पुढील 60 दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. समिती कोणती माहिती उघड करते, नाव घेऊन आरोप केले जातात का, अहवालानंतर पुढील कारवाई कोणावर होणार, आणि सर्वात महत्त्वाचं, या चौकशीमुळे शरद पवारांसाठी राजकीय दबाव वाढणार की त्यांना क्लीन चिट मिळणार. सध्या एकच गोष्ट स्पष्ट आहे, VSIS चौकशीमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा प्रचंड अस्थिर, तापलेलं आणि नवं वळण घेणाऱ्या टप्प्यावर पोहोचले आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.